माकडाला वाघ म्हणून दाखवण्याची सवय लागते तेव्हा या अशा गोष्टी घडतात. सूक्ष्म पद्धतीने जेव्हा तपास केला जातो तेव्हा आरोपी गुन्हेगार सुटू शकत नाहीत. त्यामुळे ह्याच्यात झालेला हलगर्जीपणा हा कोर्टानेच निदर्शनास आणलेला आहे. त्याच्यामुळे याचा गांभीर्याने विचार करा की 2006 आणि 2025 20 वर्ष जेलमध्ये घालावी लागली एखाद्या माणसाला. त्याचं आयुष्य, त्याचा संसार, त्याचे आई वडील, मुलं बाळ, त्यांचं काय झालं असेल त्याचा नक्की विचार. ठीक आहे, आता फेर तपासणी करा. 20 वर्षानंतरचे पुरावे तुम्हाला काय मिळणार आहे आणि काय होणार, काही होणार. सर, विधिमंडळातला एक प्रकारचा राडा पाहायला मिळाला. काल देखील छावा संघटनेला केलेली मारहाण सत्तेत असणारी काय नाही. तुम्ही प्रश्न विचारायचे नाही. प्रश्न विचारले तर मार खाल. आम्ही सत्तेत आहोत, मारू झोडू काही तुम्ही करू शकत नाही असं महाराष्ट्राला क्लिअर कट सांगतायत. ते उघडपणाने सांगतायत. काल सुद्धा छावा संघटनेच्या काही असं काही उग्र आक्रमक असं काही केलं नव्हतं. कोणाला इजा होईल, कोणाच्या अंगावर गेले होते असं काही झालं नव्हतं. पण नंतर धरून मारले, कारण का मारणाऱ्यांची राजकीय ताकद प्रचंड आहे, प्रशासकीय ताकद प्रचंड आहे. पोलीस गुलाम आहेत, त्यांचे गुलाम आहेत, गुलाम. काय पद्धतीने मारत आहेत. वा वा, मस्त, एकदम मस्त. महाराष्ट्रामध्ये प्रश्न विचारायचेच नाही अशी परिस्थिती निर्माण करतायत हळूहळू. यशवंतराव चव्हाणांच्या टायमाला देखील अनेक लोकांनी निदर्शने केली, मात्र हाच तो यशवंतराव चव्हाणांच्या टायमाला वाटेल ते प्रश्न विचारले जायचे, वाटेल ते आरोप त्यांच्यावर केले जायचे. प्रल्हाद केशव वात्रे यांनी यशवंतराव चव्हाणांवर जे जे आरोप केले ते आजच्या पिढीने वाचले ना, तर आजची पिढी जी आता यशवंतराव चव्हाणांचं नाव घेऊन फोटो लावून आम्ही त्यांचे वारस आहोत असं सांगत राजकारण करतायत, ते जीव देतील जाऊन. म्हणजे प्रल्हाद केशव वात्रेंना आज घरी जाऊन मारलं असते. वाचा प्रल्हाद केशव वात्रे आणि यशवंतराव चव्हाणांचे आरोप प्रत्यारोप आणि पैरी आणि यशवंतराव चव्हाणांच्या मनाचा मोठेपणा. मात्र माणिकराव कोकाटेंची अनेक वेळा जीभ घसरली शेतकऱ्यांच्या बाबतीत होताना. जर ते जुगार खेळत होते तर जुगार खेळत होते, एवढं काय मोठं आहे. अजून ते छोटासा व्हिडिओ आलाय बाहेर, मोठा व्हिडिओ बाहेर आला तर कशा अडचणी देतील ते बघा. नेहमी शेतकरी थट्टा करतात माणिकराव. सगळ्यांचीच थट्टा करतात, त्यांना थट्टा करण्याची सवय आहे, मगरुरी आहे. आम्ही निवडून आलो, आम्हाला 5वी बहुमत आहे, आम्ही 5वी बलात्कार करू तुमच्यावरती, काय नाही करू शकणार तुम्ही. अजित पवारांसमोर सुरज चव्हाणांवरती कारवाई आदेश दिले जातील का वाटतं? नुसतंच कारवाई, कसली कारवाई आणि काय, कसली कारवाई करणार आणि काय करणार. अजित पवारांनी हिंमत असेल तर कारवाई करावी ना माणिक कोकाटेवर. विधिमंडळात काय जुगार खेळण्याची जागा आहे का? जंगली रमी त्यापेक्षा बाहेर पाठवा आणि जंगली रमीचा त्याला हे बनवा ना, ब्रँड अँबॅसेडर. माणिक कोकाटे ब्रँड अँबॅसेडर ऑफ जंगली रमी. एकीकडे फडणवीस म्हणतात की विधिमंडळात झालेली मारहाण पुढे बदनामीकारक, आणि त्यानंतर म्हणजे त्यांच्याच आमदारांनी बोलवायचं आतमध्ये, त्यांच्याच आमदारांनी. आम्ही काही बोलत नव्हतो. खुणवलं कोणी मारायला आतमध्ये, पोरं कोण घेऊन आले? बीजेपीचाच आमदार ना. कशाला उगाच सगळ्या आमदारांना बदनाम करता? ज्यांनी हे केलं त्याच्यावरती बोट ठेवा ना. 5 जण मिळून एकाला मारता, तुम्ही एका जणाला अरेस्ट करायला होतं. आम्ही काही बोलत नाही, जाऊ द्या, चला विधिमंडळाची गोष्ट आहे. पण उगाच कारण नसताना सगळे आमदार बदनाम होतात, सगळे आमदार बदनाम होतात. एका माणसा, तो माणूस शरद पवारांविरुद्ध अर्वाच्य भाषेत, अश्लील भाषेत बोलतो. तो शरद पवारांच्या कन्येविरुद्ध अश्लील भाषेत बोलतो. तो सुप्रियाताईंच्या सासूबद्दल बोलतो. तो उद्धव ठाकरेंना सूर्याजी पिसाळची औलाद म्हणतो. म्हणजे सूर्याजी पिसाळ कोण? बाळासाहेब ठाकरे. तो जयंत पाटलांना बोलतो. म्हणजे ह्याला काय तुम्हाला काय वाटेल ती बोलण्याची मुभा दिली की काय? मला नक्सल अतिरेकी, अर्बन नक्सल, मुसलमानांचा XYZ माझ्या तोंडावर, प्लस आतमध्ये येऊन गुंडांना घेऊन दारात उभं राहायचं, खुणवायचं, नंतर गुंडांनी आतमध्ये जाऊन मारायचं, 5-5 जणांनी मारायचं आणि पोलिसांनी एकाला पकडायचं. अरे केवढा पक्षपातीपणा आहे, केवढा. मात्र सूरज चव्हाणांचं म्हणणं की असंविधानिक पद्धतीने बोलल्यामुळे कुठेतरी मारहाण करण्यात आली. या बाबा, तो काय मारून पडेल तर असंविधानिकपणाने बोलत असेल तर नाही ना सगळं. अरे हिंमत होती तर जो माणूस अजितदादांच्या
वाटेल ते बोललाय अजितदादांना, त्याला मारा ना जाऊ. हिंमत आहे, हिंमत आहे त्याला विचारण्यात, जाब विचारण्याची तरी हिंमत आहे. अरे आम्हाला कमीत कमी गर्व आहे की आमचे कार्यकर्ते जाब विचारतात. पवार साहेबांना कोणीही बोललं तरी आम्ही अंगावर जाणारी पोरं आहोत, माणसं आहोत. आता सुरज चव्हाणांनी कुठे जायला पाहिजे तिथं न जाता अशा छावा संघटनेने असंवैधानिकपणाने बोलल्यामुळे कुठे त्यांना दोषामुक्ती मारण्यात आलं. मात्र दादांच्या कुटुंबियांच्या पवारांच्या बोलण्याचं कुठेतरी तेवढी हिंमत तर पाहिजे हो. गरीबाला कोणी मारतं आणि ते काय छावावाले गरीब नाही, रिॲक्शन येईलच, कळेल लवकरच. अजितदादांनी त्यांच्या याची राजीनाम्याची मागणी केली. घेतला राजीनामा करण्यात आला असं कळलं. कोणाचा सुरज चव्हाणचा राजीनामा? पक्षाचा राजीनामा. वाटतं काय काय मोठं राजीनामा घ्या ना. माणिक कोकाटेचे पत्ता खेळताना दिसतोय ना, पत्ते खेळताना दिसतोय ना, घ्या राजीनामा. कर्जमाफी करून करणार काय? काय लग्न हे अमुक तमुक. वाटतं सुनील तटकरे यांच्यावरती ज्या कार्यकर्त्यांच्या आपल्या किती प्रेम आहे आपल्या नेत्यासमोर, कसं आपण एकदम असं शाईन झालं पाहिजे, चमको. ठीक आहे, जाऊ दे, बोला पुढचं काय आहे का. भाजपमधील एक आमदार आहे गुजरात मधला, त्याने नवी मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी कार्यालय ओपन केलं होतं, परंतु जुलै महिन्यामध्ये ती गुजराती पार्टी असल्यामुळे जुलै महिन्यात दबाव आणल्यानंतर ती पार्टी तुम्ही मराठीमध्ये केली होती, परंतु आता पुन्हा एकदा ती पार्टी जी आहे त्या आमदाराने गुजरातीमध्ये केलेली आहे. मस्ती आहे, मस्ती, मुद्दाम मस्ती. ही मस्ती आहे. म्हणजे काय तर आपली मराठी पुढे जाऊन ती पार्टीवर हल्ला करणार, मग गुजराती विरुद्ध मराठी असा दंगा पेटवणार. झालं आमचं काम. हे सगळं बीजेपीचं ठरवून चाललेलं आहे. ठरवून मराठी माणसाला एकटं पाडण्याचं काम चालू आहे. सगळीकडे मराठी माणूस कसा एकटा पडेल आणि हरेल याची व्यूहरचना केली जाते. सर, हसन मुश्रीफ असं म्हणतात रोहित पवारांना घाई झालेली दिसून येते, त्यांना अजित पवारांची जागा घ्यायची. कोणाला कोणाची जागा घ्यायची नाहीये. प्रत्येक जण आपापल्या जागी सुखी असतो, कोणाला काही पडलेली नाही. रोहितलाही माहितीये की आत्ताशी आमदार होऊन त्याला 6 वर्ष झाली आणि अजित पवारांना आमदार होऊन जवळजवळ 35-36 वर्ष झाली. 6 आणि 36 मध्ये 30 वर्षाचं अंतर आहे. कोणी रोहित काही एवढा मूर्ख बालिश नाहीये. तेव्हा अशी काहीतरी विधानं करून आपल्या आकलीचे तारे तोडून आम्ही विधानसभेत सांगितलंय, सत्य आहे, सत्य आहे. माझ्या भाषणामध्ये मी सगळं मांडलं होतं. 17 एकर जो पडळकर वाडीचा जो भूखंड प्रकरण होतं ते मुद्दामून ती मारामारी केली गेली. कारण का माझ्या भाषणात हनी ट्रॅप होता, माझ्या भाषणात पडळकरवाडी होती. 1.25 तास माझं भाषण झालं. मी अतिशय चांगल्या शब्दामध्ये बीजेपीची अनेक प्रकरणं काढली आणि तेवढ्यात बाहेर मारामारी झाली. आणि मग आमदार बदनाम. अरे जो बदनाम होता कायद्याच्या दृष्टीने, जो मारामारी करायला लावतो, खुणवतो, सामील होतो, तो गुन्हेगार आहे की नाही? मग जर आमदार तुम्हाला व्हिडिओमध्ये खुणवताना दिसतोय मारा, तर त्याच्यावरती काय गुन्हा दाखल केलात? तुमच्यावरती केलं सरकार? नाही, माझा ते ठीक आहे, मी असले घाबरत पण नाही आणि मी माझ्या कार्यकर्त्यासाठी मी जीव द्यायला देखील तयार असतो. ते सोडून द्या, माझा काही प्रश्न नाही. प्रश्न आहे की विधिमंडळाच्या दारामध्ये उभा राहून गुंडांना घेऊन उभा राहिलेला आमदार खुणवतो आणि नंतर त्या माणसाला विधिमंडळाच्या आतमध्ये जाऊन मारलं जातं. मारताना लोक दिसत आहेत, तुम्हाला एकच माणूस दिसतो. माझं मुंबई सीपींना आव्हान आहे, मागवा व्हिडिओ आणि कोण कोण आरोपी आहेत ते बघा. मी तुम्हाला सांगतो आरोपी कोण कोण आहे. एक बलात्कारातला आरोपी आहे, एक 307चा आरोपी आहे, गुत्ते का बत्ते काय त्याचं नाव आहे. एक रासकर नावाचा आरोपी आहे, एक जखरगोंड नावाचा आरोपी आहे. 5-5 जण मारताना दिसत आहेत एका माणसाला. ते एका माणसाला तुम्ही जेलमध्ये ठेवलं आणि 5 माणसं मस्त बिर्याणी खात फिरतायत मुंबईवर. अशा वेळेस पोलीस डाव रचला म्हणून आरोपी करतात, तर कुठेतरी आता पडळकर यांच्यावरती. अरे का नाही? व्हिडिओ आहे ना, का नाही? परिस्थितीजन्य पुराव्यावरती खटला दाखल होतो ना, केस दाखल होतो ना. परिस्थितीजन्य पुरावा काय आहे? तर आमदार खुणवतोय, मारो.
आणि मग बीजेपीने सुचिता आपल्या विधिमंडळाची इज्जत गेली, आपल्या विधिमंडळाचं हे झालं ते झालं. अरे विधिमंडळाची इज्जत घालवली कोणी? तुमचे आमदार कॅन्टीनवाल्याला मारतात, त्याची केस रजिस्टर होत नाही. तुमचा आमदार खुणवतो, गुंडांना आतमध्ये घेऊन येतो, मकोका एमपीडीएचे गुंड आतमध्ये येतात, मारामाऱ्या करता. तुमचा एक मंत्री विधिमंडळाच्या आतमध्ये म्हणजे जिथे सभागृहाचं गांभीर्याने कामकाज चालू आहे तिथे बसून जुगार खेळतो. त्याच्याबद्दल प्रश्न विचारला म्हणून कार्यकर्त्यांना मारहाण होते. अरे काय चालवलंय? काय कायद्याचं राज्य आहे की द्याचं राज्य आहे? काय वाटतं राजीनामा जर नाही घेतला, काही राजीनामा वगैरे घेणार नाहीत. अशीच प्रकरणं अजून 2-4 करतील, म्हणजे हा मागचं प्रकरण विसरून जातील. काही राजीनामा वगैरे घेणार नाहीत. धनंजय मुंडेंचं मंत्रिपद घेतलं, मात्र त्यावेळेस पाहायला गेलं तर बीड प्रकरण संतोष देशमुख असं. आता या ठिकाणी कुठेतरी अहो ह्या पडळकर ज्या माणसाने दरवाजा उघडला आणि मला अंगावर गाडी घातली आणि त्यांनी विचार नाही मध्ये आले तर गाडी घालणार आम्ही अंगावर, त्यांचं स्टेटमेंट आहे ना ते आमदाराचं. तो दरवाजा सर्वात जास्त जोरात लागला कोणाला? संतोष देशमुखचा भाऊ गणेश देशमुख. जा विचारा त्याला, अख्खी कहाणी विचारा, तो तुम्हाला सांगेल काय तो. माज, सत्तेची मगरुरी आणि सत्तेचा माज, दुसरं काहीही नाही. लोकसभेमध्ये अधिवेशन आता आहे पावसाळ्यात. सूरज चव्हाण ने जिस तरीके से चला मराठी हिंदी सोडून ऑपरेशन सिंदूर असतील, पहलगाम असतील, ह्या काहीही होणार नाही, काहीही होणार नाही. संसदेत कुठलीही चर्चा घडवली जाणार नाही. संसद एककल्लीपणाने चालवण्याची आता सवय झाली आहे आणि तीच सवय पुढे चालू आहे.